तुम्ही किती आयुष्यात चांगलं करा, लोक चांगलं म्हणतील असं. तुम्ही गोरी बायको केली तरी म्हणणार बापरे याला बरी दिली, आणि तुम्ही काळी केली तरी म्हणणार बाबा यानं बरी केली. लोक आहेत, लोक तुमचं चांगलं बी होऊ देत नाही वाटोळ केल्याशिवाय. लोक बाबा लोक आपल्याला विचारण लय अनुभव बाबा. लोकांना कसंच जमत नाही, साडी घालून कीर्तन केलं जमत नाही, फेटा बांधून कीर्तन केलं जमत नाही. लोकांना शांतही जमत नाही आणि जरा एनर्जी बी जमत नाही. लोकांचा बरं सगळं बी चांगलं झालं तरी म्हणणार काय फुकाट केलं होय, हे काय ज्ञान फुकाट सांगते ती. आता घेतो पैसा पण करतो काय हे विचारायचा अधिकार आहे तुमचा, आहे की नाही? बिनधास्त विचारा ना करता काय. मी शिवलीला पाटील एकतर पहिलं लोक पैसे देत नव्हती, तुम्हाला माहिती, मागितले तरी देत नव्हती, आता देते ती. हे 2-3 वर्षात नाव झालं. तसं मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. किती वर्ष? 19. तुमचं सप्त्याचं माझं सप्त्याचं वय एकच आहे. मी 2000चीच, चालू वय 24च. मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी पहिलं केलं कपिलधारला, कार्तिक शुद्ध पौर्णिमेला. सगळ्यात पहिल्यांदा कीर्तन केलं कपिलधारच्या मंडपामध्ये. तिथून पुढे हळूहळू कीर्तनाची सुरुवात झाली, पुन्हा आळंदी, आणि चालूच राहिलं, ते काही बंद पडलं नाही. मग तेव्हापासून आतापर्यंत या 2-3 वर्षात नाव झालं आणि लोकांना वाटलं की आम्ही कीर्तनकार आहोत. याच्या आधी नाव झालं नाही किंवा सोशल मीडिया वगैरे असं काही प्लॅटफॉर्म नव्हते, कॅसेट वगैरे असं काही एवढं जास्त काही नव्हतंच. त्याच्यामुळे फक्त आपापल्या भागात म्हणा, आपापल्या पश्चिम महाराष्ट्रात म्हणा, थोडंफार इकडे तिकडं लांब लांब कीर्तन असायची, पण लोकांना कळत नसायचं की इथं कीर्तन आहे वगैरे, एवढं हे होत नव्हतं. मग तेव्हापासून आतापर्यंत कीर्तन करतो. ह्या प्रसिद्धीच्या काळात लोक पैसे द्यायला चांगले पैसे द्यायला चालू केले. मग मी विचार केला पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. कुठं खर्चावा नाही कळलं तर शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती. ईशान्याला कळलं महाराज बरं. म्हणून आपलं जे माऊली म्हणतात ना, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते जे बहुते सन्मान योगे. आपल्याला जे मिळालंय ते देव देश धर्माच्या कारणी लागलं पाहिजे. म्हणून मी शिवलीला पाटील अशी निर्भीडपणे नजर वर करून विठ्ठलासमोर उभी राहू शकते. देवा 1 रुपया कोणाची देणगी न घेता, कधीच नाही, हाताला पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, फक्त कीर्तनाच्या मानधनावर, ना सरकार अनुदान, ना ट्रस्ट सरकार, ना अनुदान, ना मंत्री, ना आमदार, फक्त कीर्तनाच्या मानधनावर स्वतःची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोणातली पोरगी आज मी सांभाळते. तुम्ही जवळ आहे तुम्हाला, तुम्ही कधी आलात बार्शीला तर नक्की या. तुम्ही निघताना BIT पाशी निघता, भांडगाव मार्गे BIT कडे निघता ना, BIT कळते MIT BIT, हा बार्शीची बायपास आपला, त्याच बायपासला धसपिंपळगाव रोड आहे. थोडं पुढे गेलात की त्या धसपिंपळगाव रोडलाच, म्हणजे उत्तरेश्वर मंदिराच्या थोडं पुढे आलात, इकडून गेलात की पहिल्यांदाच उजव्या साईडला पोस्टर वगैरे आहेत, विश्वमाऊली शिक्षण संस्था आहे. कधी आलात तर नक्की या. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण मी संस्था मात्र आरशीशी बांधली महाराज. आणि नाही म्हणलं तरी 200 पोरी मी सांभाळते. CCTV कॅमेऱ्याच्या कक्षात आरो शिवाय पाणी नाही, सोलर शिवाय आंघोळ नाही, गाद्यांशिवाय पोरी झोपत नाही, प्रत्येक कोपऱ्यातली पोरगी आहे. आता याचं कारण एकच मी सांगते, मी कीर्तनकार आहे वगैरे हा विषय बाजूला राहिला, किंवा त्या मुली पुढे जाऊन पैसा प्रसिद्धी मिळवतील, कीर्तनकार होतील, मी असंही त्यांना सांगत नाही. हा, पण पुढे जाऊन त्या मुली धर्माने आणि मायबापाचं नाव मोठं करतील एवढं मात्र विश्वासाने सांगू शकते. कारण प्रत्येक गोष्टीला एक पूरक वातावरण भेटलं की ती गोष्ट फळाला आल्याशिवाय. माझ्या वडिलांमुळे मी इथं उभा आहे. माझ्या वडिलांना भजनाची आवड असल्यामुळे मला कीर्तन करायला योग्यता, प्राप्तता मिळाली. माझ्या आईच्या आजोबा सुद्धा पहिले पखावाज वाजवायचे, त्याच्यामुळे म्हणजे दोन्ही कुटुंबाकडनं मला योग्य, म्हणजे मनबाई भजन, करबाई भारुड, त्या वयात भारुड जाव, ज्या वयात समाज बिमाज काय असतंय कळतच नव्हतं. लोक म्हणतात तुम्हाला माणसात बोलताना भीती वाटत नाही का? माणसंच कळत नव्हतं तेव्हा भीती मेली, है की नाही? म्हणजे ज्या वयात हे कळतच नाही की बाबा ही माणसं असते, ती हे काहीतरी म्हणतेली, आपण विनोद केला तर तेव्हा कळत, त्या वयात भारुड केलेली आहे. मग तिथून पुढे कीर्तन हळूहळू हळूहळू अभ्यास करत करत इथपर्यंत. म्हणजे माणसं कसं अभ्यास करून कीर्तनकार होतात, आम्ही कीर्तनकार होऊन अभ्यास केला. आमचं जरा उलट झालं महाराज. ते आधी ऐकून ऐकायचो ना कीर्तनामध्ये, ऐकूनच पाठ व्हायची. ते पाठ होऊन मग, कारण तेव्हा अर्थ कळावे एवढी पात्रता
लिहायला वाचायलाच येत नाही तर अर्थ काय कळणार आहे? बालवडीत पहिलं कीर्तन केलं पुन्हा अक्षरांची ओळख झाली आम्हाला पहिलीमध्ये, असा विषय. माऊलींची कृपा आहे. पण ते म्हणतात ना, मोठं की देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटी प्रकाश जायचा. व्यक्तीच्या अगोदरच व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. जसं माऊली म्हणतात, प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो, सूर्याचं स्वरूप आहे, पण आधी येतो काय, नंतर काय उगवतो. तसं आधी माणसाचं ज्ञान जन्माला येतं आणि मग माणसाचा आत्मा जन्माला येतो. म्हणून तर माऊली म्हणतात, उपजता ज्ञानी, माऊलींना म्हणतात उपजता ज्ञानी हे वर्म आले लोटांगणी. महाराज म्हणतात, पण विनंती आहे हे सामर्थ्याने लक्षात घ्या. एखादं व्यक्तिमत्व जर करत असेल योग्य तर प्रोत्साहन देणं सुद्धा माणसाचं काम असतं. म्हणून जी काही माणसाची टीका वगैरे असते, अनंत वाचाळ बरळती त्या कैसेने गोपाळ, पण या सगळ्या अनुभवात एक मात्र शिकले. लोकांनी किती वाईट बोलावं, समाजानं किती नाव ठेवावं, किती पाय खेचावे, किती वाटोळ करायची अपेक्षा ठेवावी, जोपर्यंत आपण कर्म सत्य करतोय आणि विठेवरच्या मालकाचा हात मस्तकावर आहे, प्रत्येक दुःखाला सुखात बदलायची ताकद आहे. फक्त विश्वास परमात्म्यावर पाहिजे, याच्यापर्यंत काहीच लागत नाही. फक्त नोहे सारिता लोक बोलतात. लोक बोलले कानोपात्रेंना वाईट वाटलं, ज्ञानोबारांच्या चरणावर मस्तक ठेवलं. का हो म्हणे माऊली, काय चूक आहे माझी? तुम्ही म्हणता ना, जातवित गोत भजे का त्वरित, भावना महत्वाची असते म्हणे, फिलिंग्स महत्वाचे असते परमार्थात, बाकी काही लागत नाही म्हणे. मग हे बोलायचंच झालं का माऊली? नाही हो. अशी एखादी जागा सांगा जिथं मी जावं आणि मला कोणी ओढून काढू नये, आणि काढलं तरी मी ओरडून सांगावं माझ्या बापाचं घर आहे, तुमचा अधिकार नाही मला बाहेर काढायचं. बोलायचं कान शिणले हो माझ्या ऐकून ऐकून. वेश्येची, नीच कुळातली, बिन बापाची. वाईट वाटतं माऊली, शेवटी माणूस आहे. एवढ्या देखण्या होत्या कानोपात्रा, सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलावं. नेमक्या तरुण वयात आलेल्या 16.5 वर्षाच्या अशा वयात माऊलींनी सांगावं, जाई नगे माय. त्या कानोपात्रा पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचतायत. याती कुळ माझे गेले, हा पण निस्वार्थ, कुठलंच भान न ठेवता. तेव्हा पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही कर्नाटकात होतं. कानडा राजा पंढरीचा, नंतर ते महाराष्ट्रात आलंय. बिदरचा राजा तेव्हा राजगादीवर होता, दर्शनासाठी आला. एवढी देखणी मुलगी पाहून जागेवर थांबला. कोणाची आहे? वेश्याची आहे. तिला म्हणा, इथं नाचून काय भेटतं, दरबारात ये, बोलव तिला. येत नाही, धरून आण. सैनिक पाठीशी. जेव्हा चाकांताने कानोपात्रा पळतायत, मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माऊलींचं वचन आठवलं, काही झालं, जीव दिला, जीव गेला तरी चालेल, पण मंदिर सोडायचं. पळून पळून पळणार कुठपर्यंत. पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा याची ध्येयाची डोळा जगाचा मालक पाहिला. पंढरीच्या मालकाला पाहताच अवस्था अशी झाली, आता याच्याशिवाय सत्य काही नाही, याच्याशिवाय कोणी नाही, आणि याच्याशिवाय जाणं कुठे सुद्धा दृष्टी न फिरे. तुझं पाहता आपोआप माझे चित्त तुझे मिठी पडली. पंढरी राया, जगाच्या मालकाच्या चरणाला मिठी दिली. लोक ओढून काढतायत का तर वेश्येची. जय कानोपात्र सरदया माझी, जय कानोपात्र सरदया माझी, दया माझी, बदलली आस झाले उदास, विचार केला, आता जीव गेला तरी चालेल, पण देवाचं चरण सोडता कामा नये. एका क्षणात कानोपात्रा विठ्ठलाच्या चरणावर देह सोडतात. तुका म्हणे बळी जीव दिला. कानोपात्रा कैसी झाली भाग्याची भेटी, झाली ज्ञानाची म्हणून. ही ताकद संतांमध्ये. देवाने तरी काय कमी केलं?
पंढरपूरला गेलात कधी? पंढरपूरला मरायच्या आधी जा, वारी जवळ आली जा. पंढरपूरला दर्शन जर रांगेनं घेतलं तर एक झाडाची फांदी आडवी लागते तुम्हाला. त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ती फांदी कान्होपात्रेंची आहे. कान्होपात्रेच्या समाधीवर आलेला वृक्ष आहे तो आडवा झालाय. नामदेवराय म्हणले, देवा बघता आम्ही या पोरीला का मस्तक लावायचं? तुझ्या आधी कोण ही छटछूट पोरगी? तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही होणार मा. माझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही, देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून हिला मस्तक लावायचं. त्या काळातही लोक म्हणली, मिली तिमली देवाच्या पायावर मिली, जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं, बरी इथंच मेली. त्यात एक अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण होते. ते म्हणले, याच तोंडाने मंत्र म्हणता ना, देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं, मग देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल. भगवंताने अनंताच्या स्वप्नात येऊन सांगितलं, अनंता माझ्या लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर, अजून काय प्रेम सिद्ध करावं? तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रेची समाधी आहे. देव वेगळं करत, फक्त ताकद ठेवा. न हे सारिता निराळे माझे चित्त तुझे पण एवढी ताकद येण्यासाठी करावं काय लागेल? तुका मने बळी, 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 तुका मने बळी. जीवा दिला पायातळी, जीवा दिला पायातळी, माझ्या चित्ता तुझ्या पाया भेटी पडली पंढरी राया. जीवा दिला पायातळी, होय जीवा दिला पायातळी, माझे चित्ता तुझे पाया भेटी पडली पंढरी दोन्ही हात वर करा, दोन्ही प्रेमाने. जीव द्यायला नाही सांगितलं, हात वर करायला लावले. तेवढं करा, हा प्रेमाने. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम. सियावर रामचंद्र की. खाली कोणी घ्यायला सांगितलं? असं घ्या, जाऊ द्या, घ्या. तुम्ही करताय तेवढं खूप आहे, घेतलं घ्या. असंही तुम्ही एवढे ऐकायला आले नाही, यातले अर्धेच ऐकायला आले, अर्धा एकाच कामासाठी. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची, एवढंच हिशोब आहे त्यांचा. असू द्या, काही हरकत नाही. पण एक वाक्य नक्की सांगेल, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही ताकदवर. ह्याला